नमस्कार मित्रांनो. आत्ता सध्या म्हणजे आज 23 मे आहे 2025. या दिवशी एक बातमी फार गाजत आहे. ती म्हणजे एका तथाकथित श्रीमंत कुटुंबातल्या सुनेचा झालेला छळ आणि त्या छळामध्ये तिचा झालेला मृत्यू आणि तिचं छोटंसं बाळ जे त्या तिच्या सासू सासऱ्यांकडे होता, आता तिच्या आईवडिलांनी आणले आणि त्या सासू सासऱ्यांचा राजकीय संबंध होते. श्रीमंत कुटुंब होतं ते. तर इथे आता आत्ता सध्या हा विषय सगळ्यांनाच माहिती की काय झाले काय. तरी पण एक भविष्यात कधीतरी हा व्हिडिओ आपण जेव्हा पाहू किंवा ज्यांना काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात जिस्ट असं आहे की एका वडिलांनी आपल्या मुलीला एका चांगल्या घरात द्यायचं म्हणून त्या मुलीला लग्नामध्ये अनेक वस्तू दिल्या. फॉर्च्युनर गाडी दिली, 50 तोळे सोनं दिलं, तिच्या नवऱ्याला वॉच दिलं, म्हणजे सगळ्या महागड्या वस्तू ज्या असतील त्या दिल्या. हेतू हाच की आपली मुलगी सुखात राहावी. आणि ज्यांना दिले ते ऑलरेडी श्रीमंतच होते. तर मला इथेच आणि त्यानंतर त्यांचा हव्यास वाढला. त्यांना 2 कोटी रुपये हवे होते आणि त्यासाठी ते तिचा वारंवार छळ करायचे. छळ म्हणजे फक्त तिला घालून पडून बोललेच नाही, तर तिला टॉर्चर, फिजिकल टॉर्चरही तिच्या सासू सासरे नणंद नवरा या सगळ्यांनी केलेलं होतं. आता इथं विषय असा आहे की या मुलीचे वडील तिचं लग्न व्हायच्या आधी, आता हे एक उदाहरण झालं, हे थोडे श्रीमंत होते. प्रत्येक ठिकाणी असंच आहे की मुलगी जरा मोठ्या घरात द्यावी, तिला त्रास होणार नाही, त्यासाठी आपण काही वस्तू देतो, ज्या डिमांड असतील त्या पूर्ण करतो. पण रिझल्ट काय? आज हे बाहेर आले. असे कितीतरी मुली आज ह्या छळ सहन करतायत. आणि मला एक म्हणायचं आहे मुलींच्या वडिलांनाही, पण तुम्ही प्रॉपर्टी पाहताय, सगळं पाहताय, पण जेवढे श्रीमंत लोक ते तुमच्याकडून मागतायत. सुरुवातीला जेव्हा तुम्हाला मागतायत तेव्हाच तुम्हाला समजायला पाहिजे की हे चांगले नाही आहेत. आपण का देतोय मग? ही सवयच का ठेवली की हुंडा एवढा द्यायचा? आणि मग तुम्ही एक मुलगी, आणि आपल्या देशामध्ये हुंडाबंदीच आहे, तरीसुद्धा हे आडव्या हाताने आपण द्यायची काही आवश्यकता नाही. जरी दिलं तर स्वखुशीने दिले, त्याच्या समोरच्यांनी ते स्वखुशीने घेतले आणि ते समाधानी असले तर काय वाटत नाही. आपल्या मुलीला आपण देतोय. पण जेव्हा अशा डिमांड येतात आधीच लग्नाच्या आधीपासून, तर त्या आपण का पूर्ण कराव्यात? आणि हे म्हणजे माझ्या मते ही एक मेंटॅलिटी आहे मुलीच्या वडिलांची पण, की मुलीला त्रास होऊ नये. पण तिथंच एक कठोर निर्णय घेता आला पाहिजे की जर समोरून एवढी डिमांड होत असेल तर आपण एकतर आपले प्रेशियस, म्हणजे तुम्ही ते सोनं नाणं देत आहे त्याच्यापेक्षाही मौल्यवान म्हणजे एक मुलगी तिथे देत आहे, तिथं जाऊन तिला राबायचं आहे आणि मग त्यांना एवढं का द्यायचं? ही सवय आपण कुठेतरी बंद केली पाहिजे. आणि यालाच सोडून अशी बाजू दुसरी आहे की अनेक वेळा ही अरेंज मॅरेजेसमध्ये खूप गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि माणसं फक्त संपत्ती पाहूनच देतात मुलगी. तिथे माणसंही पाहिले पाहिजे की समोरचे माणसं कसे आहेत, त्यांचं थोडंसं नातं होतं आहे का, त्यांची आपल्याला पार्श्वभूमी माहिती आहे का, हे हल्ली पाहिले जात नाही. फक्त त्यांच्याकडं बंगले, गाड्या, शेतीवाडी हे पाहिलं जातं. याची आवश्यकता नाही आहे. मला आठवतं आहे ते जुने लोक जेव्हा गप्पा मारतात, आता जे 70च्या पुढे वय आहे, 60च्या पुढे, तर ते असं सांगतात की आमच्या वेळी आम्ही यात्रेला जायचो. शेजारच्या गावात आमचे बुजुर्ग लोक मोठे जायचे आणि मग तिथे त्या मुली जेवण वाढायला यायच्या आणि तिथे मग ते यात्रेला जायचे म्हणजे पाहुण्यांकडेच जायचे. म्हणजेच पहिली गोष्ट थोडं नातं कुठून तरी पदर जुळायचा आणि मग मुलगी यायची तिथे जेवण वाढायला, ती मुलगी पसंत केली जायची. मग मुलीच्या घरचे यायचे आणि ते काय पाहिजे, ते एक नंबरला मुलगा पाहिजे, धष्टपुष्ट आहे का, त्यानंतर आधी माणसं पाहिजे चांगले आहेत का, आणि मुलाच्या घराबाहेर शेतीचंच जर पॅरामीटर असेल तर वैरणीचं जे आहे म्हणजे ते कडबा, त्याची किती मोठी वळई आहे किंवा तिथे किती मोठी दावण आहे, तिथं त्यांना खाणं तिचं सगळी व्यवस्था होईल का, एवढं सगळं पाहिजे. माणसं चांगले आहेत एवढं पाहिजे. बाकी बंगले गाड्या असं पाहिलं जात नव्हतं. पण हल्ली हे सगळं होतं आहे
आणि एवढं देऊनही जर मुलींची आजीचं पुढे आलं की आत्महत्या केली, पण असे कितीतरी वैष्णवी आज घराघरात त्यांचा छळ होत असेल, त्यांचं काय करायचं? ते किती मोठ्या बंधनात अडकलेले आहेत आणि त्यांना कसं सोडवायचं? त्यांना सोडवणं तर आता कठीण आहे, पण याच्या पुढे भविष्यात ज्या काही मुली आहेत त्यांना परत ह्या बंधनात घालवायचं नसेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि मग ह्या घटना घडणार नाहीत. आणि एकदा सवय आपण बंद केली द्यायची तर समोरच्यांचे डिमांड राहणार नाहीत आणि कुठेतरी एक समान पातळीवर राहील की मुलगी दिली बास झालं, लग्न करून दिलं ठीक झालं, आता जास्त अपेक्षा नको. तर सांगणं एवढंच आहे समाजातील घेणाऱ्यांना पण आणि देणाऱ्यांना पण की याच्यावर कंट्रोल ठेवा. याच्यात काहीच नाही आहे. आज जर तुमची मुलगी जात असेल किंवा त्या छळ होत असेल तर तुमचं दिलेलं शून्य झालेलं आहे. घेणाऱ्यांना तर ते मोठं पाप लागणारच आहे. धन्यवाद.